नमस्कार, मी पंढराम ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि देशातील जी अर्थव्यवस्था आहे ती जवळपास 60 ते 70% अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांमुळे चालते. शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असंही म्हटलं जातं आणि देशातील जी काही मोठी लोकसंख्या आहे ती ही शेतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. असं असतानाही शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतोय. ही परिस्थिती गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे का? ती स्वातंत्र्यपूर्वी काळात नव्हती का? या संदर्भात आपण बघितलं असता स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे आणि त्या वाढण्यास काय कारण असेल यावरही चर्चा होणं गरजेचं आहे. मात्र या आत्महत्या कधी थांबतील? आज देशामध्ये राज्यामध्ये दररोज 8 शेतकरी ॲव्हरेजमध्ये आत्महत्या करतोय आणि देशामध्ये याचं प्रमाण मोठंही असू शकतं. गेल्या 11 वर्षामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपाचं सरकार येऊन जवळपास 11-12 वर्ष देशामध्ये झालेले आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये देशवासियांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा असे आश्वासन देऊन भाजपाची सत्ता देशात आणली आणि त्या अगोदर काँग्रेसची सत्ता 60-70 वर्ष होती. या काळामध्येही देशाला किंवा शेतकऱ्याला चांगले दिवस आले नाही. मात्र 2014मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी जे स्वप्न दाखवलं अच्छे दिनचं त्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं होईल असंही अपेक्षा होती. मात्र ती आता फोल ठरते का अशी एक बातमी आपल्याला वर्तमानपत्रामध्ये दिसते. 11 वर्षात 1.12 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि यामध्ये 68.5% शेतकरी हा महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रामध्ये दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतोय अशी एका अहवालामध्ये समोर आलेलं आहे. भयान वास्तव NCRBच्या अहवालामध्ये हे भयान वास्तव समोर आलेलं आहे. गेल्या 1 वर्षभरापूर्वी महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं आणि यावेळी देवेंद्र फडणवीस जे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही भाजपाची सत्ता जर आली तर देशातील शेतकरी हा कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र 1 वर्षभराचा कार्यकाळ गेल्यानंतर अनेक आंदोलन झाल्यानंतरही शेतकऱ्याला दिलेलं आश्वासन देवेंद्र फडणवीसने पाळलं नाही, भाजपाने पाळलं नाही, महायुती सरकारने पाळलं नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या वाढताना आपल्याला दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारणं जरी अनेक असेल तरीही आर्थिक संकट हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मुख्य कारण आपल्याला म्हणता येईल. बाजारीपणा असो, इतर सावकाराकडून घेतलेलं कर्ज असो, तो या कर्जबाजारीपणामध्ये आपली मोठी शेती विकत असतो आणि आता अनेक शेकडो एकरावरील शेतकरी जो आहे तो गुंठ्यावर आलेला आहे आणि ही शेतकऱ्यांची अवहेलना कधी थांबेल असा एक प्रश्न निर्माण होतो. मात्र सरकार येतात आणि जातात, मात्र शेतकऱ्याची ही अवहेलना थांबलेली नाही. शेतकऱ्यांची समृद्धी होईल, शेतकरी समृद्ध होईल, बळीराजा समृद्ध होईल असं आश्वासनं अनेक सरकार देत असतात. तो काँग्रेस असेल की भाजप, आमचं सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करू, आम्ही ते करू. मात्र शेतकरी हा संघटित नसल्याने, शेतकऱ्यांकडे वोट बँक ही फिक्स नसल्याने, शेतकरी विभागला गेलेला असल्यामुळे शेतकऱ्यांकडे सरकार आल्यानंतर कोणीही लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव असो, शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा प्रश्न असो, तो सोडवला जात नाही.
सत्तेत येत असताना शेतकऱ्यांना आश्वासन दिले जाते, मात्र 5 वर्षाच्या कार्यकाळामध्येही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नाही आणि शेतकऱ्यांनी जे काही निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलेले आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं। पुन्हा 5 वर्षानंतर निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना आश्वासन दिले जातं, मात्र ते पाळताना आपल्याला सरकार दिसून येत नाही। 2014मध्ये वार्षिक जे आत्महत्येचं प्रमाण होतं ते 3200पर्यंत होतं आणि आता 2025मध्येही गेल्या 8 महिन्यात 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। मधील काही काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या कमी झाल्या होत्या, मात्र 2022-23मध्ये जवळपास 4000च्या वर वार्षिक आत्महत्या ह्या शेतकऱ्यांनी आपल्याला केलेल्या दिसतात। महाराष्ट्रात 2025च्या पहिल्या 8 महिन्यात 1183 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असल्याचा NCRBच्या या अहवालामधून समोर आलेलं आहे। आता या भीषण परिस्थितीला सरकार जबाबदार आहे का? सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतंय का? शेतकरी आत्महत्येची अनेक कारणे सांगितले जातात, यामध्ये अनिश्चित हवामान असो, दुष्काळाची परिस्थिती असो, यामध्ये ओला असो, कोरडा असो, अतिवृष्टी असो आणि या दुष्टचक्रामध्ये शेतकरी हा अडकलेला असताना शेतकऱ्याला सरकारकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही, सिंचनाच्या व्यवस्था करून दिलेल्या गेल्या जात नाही आणि कर्जबाजारीपणाचा जो मुद्दा आहे, शेतकरी हा कर्जबाजारी होतो त्याला कारणही सरकार आहे। कारण शेतकरी जो 1 लाखापर्यंत, 2 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत कर्ज घेतो, सरकार कोणताही पक्ष असो, जो सत्तेत येताना शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन देतो आणि त्यामुळे शेतकरी हा 1 लाखाचं कर्ज तो बँकेत भरत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो 5-10 वर्षामध्ये, 2 वर्षात, 3 वर्षात हे कर्ज मोठं होत जातं आणि खाजगी सावकाराकडूनही कर्ज घेतलेलं असतं आणि या कचाट्यामध्ये शेतकरी सापडताना आपल्याला दिसतो। त्यामुळे या शेतकऱ्याच्या कर्ज बाजारीपणाला सरकार आणि हे राजकारणीही मोठे जबाबदार आहे, आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्याला जर शेतकऱ्याला या आत्महत्यातून वरती काढायचं असेल त्यासाठी सरकारला अनेक पावले उचलावी लागतील। यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव देणे गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचा जो कर्जबाजारीपणाचा जो डोंगर आहे तोही आता कमी करावा लागेल। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय आता सध्या तरी पर्याय नाही, कारण देवेंद्र फडणवीसने सत्तेत येताना तसं आश्वासन दिलेलं आहे आणि ते शासनाला पाळावे लागणारा अशी परिस्थिती आहे। त्यामुळे ही शेतकऱ्यांच्या मोठ्या आत्महत्या होत आहेत, कारण शासनाने आश्वासन देऊनही कर्जमुक्तीचा जो शब्द आहे तो पाळलेला नाही, त्यामुळे ही शेतकरी आत्महत्या करतोय आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आता शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या रोखण्यासाठी आहेत त्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचं गरज आहे, तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील। आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की शेतकऱ्यांच्या आत्महत्या याला जबाबदार कोण आहे? शेतकऱ्यांच्या अडचणी त्याला जबाबदार आहे की शासनाचं धोरणही जबाबदार आहे? आणि या शेतकऱ्यांची अवहेलना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबतील या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। थांबतो।